नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12.2 चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. द रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल वेइंग 700 ग्राम. ब्रास म्हणजे पितळ तयार करण्यासाठी कॉपर आणि झिंक यांचा रेशिओ 13:7 असतो. तर 700 ग्रॅम वजनाचे आपल्याला ब्रास तयार करण्यासाठी त्यात किती झिंक असेल हे आपणास फाइंड आउट करायचं आहे. सोडूया. आन्सर. मित्रांनो, ब्रास तयार करण्यासाठी कॉपर आणि झिंक हे दोन पदार्थ वापरतात. कॉपरचं प्रमाण आपण 13 घेतलं तर झिंकचं प्रमाण आपल्याला 7 घ्यावं लागते, तर आपलं ब्रास तयार होते. जर आपण म्हणजे 700 ग्रॅम एवढ्या वजनाचं ब्रास तयार करायचं असेल तर कॉपर आणि झिंक किती प्रमाणात घ्यावं लागेल ते आपण आता काढू. त्यापैकी आपल्याला फक्त झिंक किती घ्यायचं हेच विचारलेलं आहे. द रेशिओ, प्रश्नातले शब्द, द रेशिओ ऑफ द वेट्स, द रेशिओ ऑफ द वेट्स ऑफ कॉपर and zinc in brass is 13:7. Suppose in 700 gram brass weight of copper is 13x. कारण कॉपर किती घ्यावं लागेल, 13च्या पटीमध्ये घ्यावं लागेल. and weight of zinc will be 7x. बरोबर आहे. आता दोघांचं मिक्सचर केलं, कॉपर आणि झिंक यांचं मिक्सचर केलं तर ब्रास तयार होते. ते प्रपोर्शन दिले 13:7 आपल्याला. म्हणजे 13x आपण कॉपर घेतलं आणि 7x आपण झिंक घेतलं तर आपल्याला 700 ग्रॅम ब्रास तयार करण्यासाठी किती आपल्याला आधी एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल आणि त्यावरून आपल्याला झिंक कॅल्क्युलेट करता येईल. देअरफॉर ही ॲडिशन घेतली आपण तर 20x होईल इक्वल टू 700. बरोबर आहे. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 700 अपॉन 20. देअरफॉर x इक्वल टू 0 0 कॅन्सल 35. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट होईल 35. एक्स आपल्याला झिंक किती लागेल ते विचारले. झिंक किती लागणार आहे 7x. देअरफॉर वेट ऑफ झिंक इक्वल टू 7x आहे. म्हणजे 7 इंटू एक्सची व्हॅल्यू 35. हे कॅल्क्युलेशन केलं 5 24 245 युनिट ग्रॅममध्ये येईल आपलं. हेन्स दी वेट of zinc
in a brass is 245 ग्रॅम. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.